भाजप नेते पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी मिळाल्यानंतर मुंडे समर्थकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. बीड जवळील नामलगाव गणपतीला मुंडे समर्थकांनी पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी मिळाली, त्याबरोबरच मंत्रिपद मिळावं असा नवस केला होता. हा नवस पूर्ण झाल्याने गणेश लांडे आणि गणेश पुजारी हे मुंडे समर्थक नागलगावच्या गणपतीच्या मंदिरात आले आहेत. यावेळी 5,000 नारळ फोडले जाणार आहेत. पंकजा मुंडे उमेदवारी अर्ज दाखल करतील तोपर्यंत हा नवस असाच पद्धतीने 5,000 नारळ फोडून पूर्ण केला जाणार आहे. मध्यमवर्गीयांना 300 युनिटपर्यंत वीज बिल माफ करावे, तसेच महावितरणने केलेल्या वाढीव अनामत शुल्काच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटातर्फे वाशी येथील महावितरण कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. यासोबतच मुंबईत सुरू असलेल्या विजेचा लपंडाव, नागरिकांचे होणारे हाल याचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी महायुती सरकारसोबत ऊर्जा मंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. आंदोलन करत मुख्य अभियंत्यांना मागणी संदर्भात निवेदन देण्यात आले. धान्य वितरणाच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी, केसरी कार्ड धारकांना धान्य मिळाले पाहिजे आणि कमिशनचे पैसे दरमहा 7 तारखेला देण्यात यावे व इतर मागण्यांसाठी जिल्हा रास्त भाव धान्य व केरोसिन परवानाधारक दुकानदार संघटनांनी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन केले आहे. तसेच 8 जुलै रोजी आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. स्वस्त धान्य दुकानदार व कार्डधारकांच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री व अन्य व नागरी पुरवठा मंत्र्यांच्या देण्यात येणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास 1 ऑगस्ट पासून राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार बेमुदत संप करणार असल्याचा इशारा धान्य दुकानदारांनी राज्य सरकारला दिला आहे. योगिनी एकादशी निमित्त पंढरीत हजारो भाविकांची अलोट गर्दी. आज ज्येष्ठ योगिनी एकादशी निमित्त हजारो भाविक पंढरीत दाखल झाले असून दर्शनासाठी जवळपास 4 ते 5 तास लागत आहे. चंद्रभागा नदी, महाद्वार, प्रदक्षिणा मार्ग, पश्चिम द्वार सह विठुरायांची पंढरी नगरी गजबजून गेली आहे. राज्य सरकारने मागासवर्गीय आणि गोरगरीब महिलांसाठी राबवलेल्या मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजनेसाठी बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पुढे सरसावली आहे. या योजनेचे फॉर्म भरून घेण्यासाठी आज शारदा प्रांगणमधील कार्यालयात महिलांनी मोठी गर्दी केली. बारामती राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष जय पाटील यांच्या पुढाकाराने योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लागणारे फॉर्म भरून घेणे आणि आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची जुळवणी करण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. फॉर्म भरून घेतल्यानंतर लाभार्थी महिलांचे डोमिसाईल आणि तहसीलदारांचे उत्पन्नाचे दाखले देखील एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जय पाटील यांनी सांगितले. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील सावंगी येथील तलाठी तुळशीराम कंठाळे हे लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रासाठी महिलांकडून 50 रुपये घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तहसीलदारांकडून हा व्हिडिओची शहानिशा करण्यात आली होती. या प्रकरणात तलाठी तुळशीराम कंठाळे याला निलंबित करण्यात आले असल्याची माहिती अमरावतीच्या जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिली आहे. तसेच या तलाठ्यावर फौजदारी कारवाई देखील केली जाणार आहे. लाडकी बहीण योजना ही राज्याची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेसाठी तातडीने कागदपत्र उपलब्ध करून देण्याचे आदेश देखील जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर काही दिवसांपूर्वी गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने या हल्ल्यातील जबाबदारी घेतल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून वेगाने तपासचक्रे फिरवली आणि 5 काही आरोपींना अटक केली. त्यानंतर हा संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांनी आता धक्कादायक खुलासा केला आहे. सलमान खानच्या हत्येसाठी लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने 25 लाखाची सुपारी जाहीर केली होती असं पोलिसांनी आरोपपत्रात म्हटलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लॉरेन्स बिश्नोई टोळीची संबंधित आरोपीवर हत्येचा कट रचणे आणि इतर गंभीर गुन्ह्यांचा आरोप केला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वारंवार महानिर्मितीच्या कोराडी आणि खापरखेडा या दोन्ही वीज निर्मिती केंद्रांना कोळशापासून तयार होणाऱ्या राखेची योग्य विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले आहे, परंतु त्याकडे आजही दुर्लक्ष होत आहे. खापरखेडा वीज निर्मिती केंद्राची राख पुन्हा कन्हान नदीत आढळली, त्यामुळे पाणी दूषित झाल्याने नागपुरातील पाणी पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. नागपुरासह परिसरात गेल्या 1-2 दिवसात पाऊस झाला, त्यामुळे कन्हान नदीतील पाण्याचा प्रवाह वाढला आहे. 1 जुलैच्या दुपारी कन्हान जलशुद्धीकरण केंद्राच्या जलवाहिनीच्या विहिरीजवळ नदीत OCW कंपनीच्या अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात औष्णिक विद्युत प्रकल्पातील राख पडलेली आढळली, त्यामुळे अधिकाऱ्यांना धक्काच बसला. ही माहिती त्यांनी वरिष्ठांना दिली आहे.
राज्य सरकारने मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. सोमवारी 1 जुलैपासून ही योजना अंमलात आली. मात्र पहिल्याच दिवशी तहसील कार्यालय आणि सेतूंवर उत्पन्नाचा दाखला व अधिवास प्रमाणपत्र काढण्यासाठी बहिणींची तोबागर्दी केल्याने प्रशासनाचे सर्व नियोजन कोलमडले. नियोजन शून्यतेमुळे लाडक्या बहिणीचे ठिकठिकाणी हाल होत असल्याचे चित्र पहिल्याच दिवशी बघाव्यास मिळाले. माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 15 जुलैपर्यंत असल्याने महिलांनी पहिल्या दिवसापासूनच या योजनेच्या लाभासाठी गर्दी केली आहे. योजनेत समाविष्ट होण्यासाठी अत्यल्प वेळ देण्यात आल्यामुळे कागदपत्र तयार करण्यासाठी महिलांची तोबागर्दी उसळली आहे. तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय तसंच सेतू केंद्रावर पहाटेपासूनच रांगा लागल्याचे चित्र जिल्ह्यातील अनेक भागात होते आहे. त्यातच जन्माचा दाखला व इतर प्रमाणपत्राचे संकेतस्थळ वारंवार बंद असल्याने सर्व नियोजन कोलमडले आहे. राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र त्यातील काही अटी व शर्तींमुळे योजनेसाठी सरसकट सर्व महिला पात्र ठरणार नाही. ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक असेल, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता असेल, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य कायम किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी सेवेत असेल किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत असेल परंतु बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असेल तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी असेल, लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1,500 रुपयापेक्षा जास्त लाभ घेतलेला असेल, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार असेल, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या मंडळाचे सदस्य असेल, ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने असेल, त्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. Follow Use, OTIC News. Thanks for watching.